पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक येथे शुक्रवार दिनांक 5/1/2024 रोजी महानायक दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन व चाहत्यांना मोफत दिनदर्शिका वाटप कार्यक्रम आयोजित केले होते। हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता श्री मार्कंडेय महामुनी प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। महानायक दिनदर्शिका प्रकाशन ज्येष्ठ कवी श्री देवेंद्र आवटी व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी महानायक चाहत्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात आली। या प्रसंगी ज्येष्ठ कवी देवेंद्र आवटी यांनी आपले मनोगत मध्ये सर्वसाधारण माणूस त्याचे सुखदुःख व एकूणच जीवन रुपेरी पडद्यावरून विविध भूमिकांमधून समाजासमोर मांडत त्याला नायकाचा सन्मान अमिताभ बच्चन यांनी दिला। त्यामुळे ते एकमेव जगप्रसिद्ध महानायक ठरले। महानायकाचा जीवन प्रवास काव्यात्मकतेने मांडणी करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली। यावेळी प्रमुख उपस्थित लायन्स क्लबचे अध्यक्ष मोहन भूमकर, श्री लक्ष्मीनारायण दुभाषी, श्री नागनाथ पोद्दार, श्री महेश परांडकर, श्री निवास गंधमल, श्री अनिल बुरांडे, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पा कायल उपस्थित होते। यावेळी महानायक अमिताभ बच्चनच्या विविध चित्रपटातील गाणी व डायलॉग सादर करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले रमेश सुंचू, अंजन सज्जन, चंदू सीताप, किशोर मेहत्रे, संजय सांगळे, राजकुमार गटी, अंबादास गुजर, श्याम उल्लेनवर, विठ्ठल दोरनाल, नारायण येरवा, रवींद्र तुमनपल्ली, राजू कोळी, प्रकाश कणकी, संतोष दंडी, खंडू भोसले सर, रमेश म्हणताटी, राज मणियार, अबरीश कुंटला, सतीश चिटवी, रमेश शेट्टी, ओमसी पल्ली। यावेळी बहुसंख्य महानायक प्रेमी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पुण्याहून आलेले ज्येष्ठ फिल्मी गायक प्रशांत राजे यांनी केले व आभार मानले। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।